तर मनोज जरांगेंच्या मुंबईतील उपोषणावरती लक्ष्मण हाके यांनी टीका केलेली आहे। मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था यामुळे बिघडू शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे। आमच्या आरक्षणाचं काय असा सवालही हाकेंनी उपस्थित केलाय। आणि आता सुद्धा पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ते मुंबईला निघालेले आहेत। मुंबईचं ट्रॅफिक जाम करून, मुंबईची कायदा सुव्यवस्था विस्कळीत करून, बिघडवून काय मिळणार आहे त्यांना? त्यांना काय कळतं आरक्षणामधलं? मी नेहमी सांगतोय, काय कळतं जरांगेंना आरक्षणामधलं? शासन काय निर्णय देतं, कुठला जी.आर तुमच्या हातात देतं, त्या जी.आरचं पुढं काय झालं ह्याचं काय सांगता येईल का जरांगे पाटलांना? विधानसभेतले सदस्य असतील म्हणजे आमदार, ते लोकप्रतिनिधी खासदार असतील, त्या लोकांना फक्त आपण जाऊन एकच प्रश्न विचारायचा की आमचं आरक्षण गेलंय, राहिलंय, संपलंय का अबाधित आहे? आणि मग आमचं आरक्षण संपणार असेल तर तुम्ही तुमच्या कायद्याच्या सभागृहामध्ये तुमची भूमिका काय, तुमच्या पक्षाची भूमिका काय, तुमच्या नेत्यांची भूमिका काय, हा प्रश्न गावगाड्यातल्या ओबीसी विजयंती मधल्या तरुणांना आणि ओबीसी विजयंती जनतेला, इथल्या लोकप्रतिनिधींना आम्ही विचारायला लावणार आहोत।